स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त सोनपेठ तालुक्यात व सोनपेठ शहरी भागातील सर्व गरजू लोकांसाठी जे आज तुम्ही शिबिर आयोजित केली होती त्या ठिकाणी शिबिरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला, तर काय सांगाल याबद्दल? सर्वस्वीय आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त व आमदार राजेदादा विटेकर यांच्या विशेष प्रयत्नातून आज सोनपेठ ग्रामीण रुग्णालय येथे हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। एक अभूतपूर्व असा प्रतिसाद या सोनपेठ तालुक्याच्या जनतेनं या शिबिरासाठी दिला। जवळपास 3000च्या वर लोकांनी यात सहभाग नोंदवून जवळपास 800 रुग्णांना इथं चष्मे वाटप झालेलं आहे। तसेच जवळपास 500च्या वर जवळपास म्हणजे 500च्या जवळपास ह्या मोतीबिंदू दान झालेलं आहे। लवकरच त्यांना त्यांच्या ऑपरेशनसाठी आम्ही संपर्क करू। आम्ही आमची सगळी टीम या ज्या विशेष असे प्रयत्न ह्या शिबिरासाठी जे केलेत, आमचे रामेश्वरजी मोकाशे, बैरामजी काटे, आमचे युवक नेते कल्पेश राठोड, सभापती पद्मसिंह भैया देशमुख, आमचे जावेद भाई, आमचे रेडे, आमचे अशोक भुसारे यांनी खूप प्रयत्न करून हा कार्यक्रम असा यशस्वी करून दाखवला आहे। पाथरी विधानसभेचे आमदार राजेदादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली पाहिले तर सोनपेठलाच नव्हे तर पाथरी असेल, मानवत असेल किंवा सोनपेठ असेल किंवा ग्रामीण परभणीमध्ये असेल, ही शिबिराची नियोजन मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसादानं मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं। निश्चितच सोनपेठ शहराचे भूमिपुत्र असल्यामुळे राजेदादा विटेकर यांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद भेटला आणि तिथल्या नागरिकांना जी सोय व्यवस्थित भेटली त्याबद्दल काय सांगाल? आज जवळपास पाथरी विधानसभेतील 5 ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। दैठणा, पेळगाव, मानवत, पाथरी आणि सोनपेठ। जवळपास आत्ता माहिती घेतली त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी हा इतका असा अभूतपूर्व असा प्रतिसाद ह्या आम्हाला सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीमला हा मिळालेला आहे। त्यात जास्तीत जास्त या ग्रामीण रुग्णालयाचे सर्व स्टाफ असतील, सर्व डॉक्टर्स असतील, बाहेरगावून आलेले सर्व आमचे डॉक्टर्स असतील, यांनी जे इतक्या गर्दीत देखील सर्व पेशंटला व्यवस्थित असं त्यांच्यावर उपचार करून तपास करून त्यांना जे काही त्यांची मेडिसिन आहे जे काही वाटप केलं असेल त्याबद्दल आम्ही आमच्याकडून पण सर्व स्टाफला त्यांच्या या ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफला, आलेल्या सगळ्या बाहेरच्या स्टाफला सर्वांना आम्ही आमच्या सर्व कमिटीच्या वतीने त्यांचे पण खूप खूप आभार मानतो।